फलंदाजीच्या मार्फत कपिल, नॉन स्ट्राईकवर असतील ते धनेश गोलंदाज. पहिल्या चेंडूवर जोरदार मारण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण आणि धनेश स्ट्राईकवर आलेले आहेत. बॉलर्स नेम संदीप नेरुल संघाकडून. शिरोने प्रतिष्ठान आयोजित भगवा चषक 2025 ही आजच्या दिवसातली शेवटची मॅच. हा चेंडू देखील त्याच दिशेला आणि एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे, पाहूया. दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली ती 3. बिनबाद 3. करावे संघ. स्ट्राईकवर असतील ते स्फोटक खतरनाक फलंदाज धनेश. हा चेंडू देखील सुंदर पद्धतीचा चेंडू होता, परंतु एकच धावेवर समाधान मानावं लागेल. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण नेरुल संघाकडून. धाव संख्या झालेली ती 4. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या 4. पाहूया पुढचा चेंडू. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण नेरुल संघाकडून. चार चेंडू आणि 5 धावा. पुढचा चेंडू जोरक्यास मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू शेवटचा चेंडू असेल शिल्लक. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु आणि खराब क्षेत्ररक्षण. एकही धाव नव्हती तिथं. 2 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. खूप सुंदर असं चालाकी. धाव संख्या झालेली आहे ती 7. पुढचा गोलंदाज नयन. संघाची धाव संख्या झाली 7. आता स्ट्राईकवर आलेले ते धनेश. दोन्ही फलंदाजीच्या बॅटीमधून एक मोठा षटकारची अपेक्षा असेल ती करावे संघाला. अशा प्रकारे फलंदाजी करतील ते धनेश आणि कपिल. पाहूया पुढचा चेंडू. आणि फलंदाज धनेश बाद. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झालेली आहे ती 8. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील. नवीन फलंदाज हरदेव. पुढचा चेंडू हरदेवसाठी. खूप सुंदर असा चेंडू, स्लो पद्धतीचा चेंडू. टप्पा तुम्ही पाहू शकाल, अचूक टप्पा या गोलंदाजाचा नयन. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. पाहूया कितपर्यंत स्कोर होईल.
आणि मारलेला चेंडू हरदेवच्या बॅट मधून हा पहिला षटकार आणि धाव संख्या झालेली आहे ती 14. दोन चेंडू शिल्लक असतील हरदेवसाठी. एक खतरनाक फलंदाज हरदेव, त्याच्या बॅट मधून आलेला षटकार पाहूया. खूप सुंदर असा चेंडू, थोडासा वलन घेणारा चेंडू होता, परंतु हरदेव यांना काय समजलं नाही आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल, स्ट्राईकवर असतील ते कपिल, ओपनिंगला आलेले फलंदाज कपिल, त्यांच्या बॅट मधून काही येतो का पाहूया. हा देखील चेंडू एकदम सुंदर पद्धतीचा चेंडू, अचूक टप्पा आणि धाव संख्या झालेली आहे ती 15 आणि 16 धावेंचा जे टार्गेट असेल नेरूल संघासाठी. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय करावे संघाने. करावे संघाला देखील विनंती असेल, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्रथमतः गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत ते करावे संघाकडून हरदेव तांडेल आणि बॅट्समॅन नेरूल संघाचे आलेले आहेत विपुल आणि मिथुन. स्ट्राईकवर असतील ते विपुल नेरूल संघाकडून. तुम्ही पाहत असाल 30+ यश सामने शिरोने प्रतिष्ठान आयोजित भगवा चषक 2025. आजच्या दिवसातला शेवटचा सामना करावे वर्सेस नेरूल. जो कोणी हा सामना जिंकेल तो क्वालिफाय होईल. 3ऱ्या नंबरची ट्रॉफी देखील लागू होईल त्यांना. पाहूया सामन्याला सुरुवात. जोरकास मारलेला चेंडू, तिथं क्षेत्ररक्षण तैनात आणि एक धाव पूर्ण झालेली आहे. पुढच्या धावेची, दुसऱ्या धावेची प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. खूप सुंदर अशी रनिंग दोन्ही फलंदाजांमध्ये, चांगलं कॉम्बिनेशन. पुढचा चेंडू, त्याच दिशेला चेंडू आणि क्षेत्ररक्षण तिथे तैनात. खूप सुंदर अशी फेकी तुम्ही पाहिली असेल. क्षेत्ररक्षण देखील खूप चांगल्या पद्धतीचं. करावे संघाकडून गोलंदाज हरदेव, 3ऱ्या नंबरची जर्सी त्यांनी प्रदान केलेली आहे. पाहूया पुढचा चेंडू. धोरक्यास मारण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होत आहेत.
बोलतोय 1500 पाठव. हा, झाल्यात, हो 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 हो, पाठव. नाव बी पाठव. आणि नवीन फलंदाज रॉकी, गेल्या मॅचचा हिरो, त्यांच्या बॅटीतून एक षटकार आला होता गेल्या मॅचला. पाहूया या मॅच मध्ये काय करतायत. पुढचा चेंडू आणि खूप सुंदर अशी गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू हरदेव यांच्या मार्फत. खूप सुंदर असा चेंडू. रॉकी यांना काही चेंडू समजलेला नाही. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 3. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. खूप सुंदर अशी रनिंग रॉकी आणि विपुल. धाव संख्या झाली आहे ती 5. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुढचा चेंडू खूप सुंदर असा चेंडू. त्यांना मान सन्मान दिलेला आहे घोषित क्षेत्रामध्ये. चेंडू एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि धाव संख्या झालेली आहे ती 6. आणि 6 चेंडूमध्ये 10 धावेची आवश्यकता असेल ती नेरुल संघाला. कंपल्सरी चेस. करावे संघाकडून नवीन गोलंदाज साईश. आणि सामन्याला सुरुवात परत होते. 6 चेंडू आणि 10 धावीची आवश्यकता. आणि फलंदाज बाद झालेला आहे विपुल. नवीन फलंदाज नेरुल संघाकडून वैभव. गोलंदाजीच्या मार्कवर सुयश. मारलेला चेंडू. पुलचा फटका. एक धाव पूर्ण झालेली आहे आणि मिस फील्ड झालेली आहे तिथे. मात्र बॅकअप खूप चांगल्या पद्धतीचं होतं. आणि 3 धावा देखील पळून काढण्यात आलेल्या आहेत. आणि धाव संख्या झालेली ती 9. चार चेंडू आणि 7 धावेची आवश्यकता. खूप सुंदर असा चेंडू. 3 चेंडू आणि 7 धावेची आवश्यकता असेल. पुढचा चेंडू. मारलेला फटका. खूप सुंदर असा मारलेला फटका होता. परंतु वायरीला लागलेला चेंडू.
2 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता मागच्या मॅच मध्ये नेरूल संघाने मारल्या होत्या आणि खूप सुंदर असा चेंडू, एक चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता असेल ती नेरूल संघाला. एक चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता. बॉलर तयार. खूप सुंदर असा चेंडू, 2 चेंडू ब्लॉक पद्धतीचे टाकलेले आहेत. खूप सुंदर अशी गोलंदाजी सुरेश याची. सायश यांची खूप सुंदर अशी गोलंदाजी. फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर असेल तो हरदेव तांडेल. त्यांच्या बॅटमधून बॅटिंग करत असताना एक षटकार आणि गोलंदाजी करत असताना एक विकेट देखील त्यांच्या मार्फत घेण्यात आला. सहा धाव्यांची गोलंदाजी हरदेव तांडेल.